सलग 3 मैदानं आणि 3 मैदानामध्ये गुलाल मिळवला आहे बकासूरनं आपल्या. अरे जीवलं ग जीवाचा संतोष मामा, जीवलं ग जीवाचा. बरं वाटलं जरा आज. आज लयच आनंद झाला. काय आनंद झाला, कशाबद्दल आनंद झाला काय माहीत नाही, पण हे गाणं जरा आवडतं आपल्याला बरं का. कुठलंही कोणाचंही लग्न असू द्या, काय असू द्या, काय हे गाणं जर आवडलं की माझ्या अंगामध्येच काहीतरी शिरतं. आता एक शेजारी ट्रॅक्टर आहे तिथं जरा थोडंसं त्याला म्हणलं तर गाणं लाव बकासूर जिंकलं की त्यानं लावलं, पण ऐकाय तुम्हाला येत नसेल. लय भारी गाणं आहे. पण असं एक चांगलं मैदान पार पडलं आणि त्या चांगल्या मैदानामध्ये आज पुन्हा एकदा बकासूरने गुलाल घेतला आहे आणि दाखवून दिले सगळ्या महाराष्ट्राला की तो काय चीज आहे. तो किंग मेकर आहे, किंग मेकर. आणि कदाचित ती चूक करायला नव्हती पाहिजे होती, परंतु असो भावानी काय पळाला आहे बकासूरसोबत. असो खेळ आहे, खेळामध्ये गुलाल महत्त्वाचा असतो. एक नंबर असे खूप आहेत आणि हिंद केसरीच्या किताबापर्यंत पोहोचायला काही लोकांना खूप दिवस जातील आणि बकासूरच्या विक्रमापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. आणि शक्य बकासूर अशक्य ते शक्य करतो असा हा बकासूर आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे अशक्य ते करतील स्वामी, तसाच आपला बकासूर आहे. अशक्य ते शक्य करेल आपला बकासूर. आणि खरंच आज खूप आनंद झाला आहे, खूप आनंद झाला आहे. आणि ते थोडंसं कृत्य ते केलं सुरुवातीला, जीवलग जीवाचा आहे संतोष मामा, जीवलग जीवाचा. मस्तच वाटतं गाणं जरा ऐकलं की माझ्या अंगामध्येच काहीतरी शिरलं का वाटतं. म्हणून असं मला आनंद कशात झाला आहे माहिती आहे का. सलग 3 मैदानं गुलाल आहे, सलग 3 मैदान, चेष्टा नाही मित्रांनो. आणि हे गाणं मामांसाठी काढलेलं आहे आणि कसलं नियोजन करतात मामा. आणि असा नियोजन जर बकासूर पळत असेल तर काय मित्रांनो, 2 नंबर आला आहे. 1 नंबर राहू द्या, पण 2 नंबर आला आहे शेवटी. बघा हिंद केसरीच्या मैदानामध्ये बकासूरचे एवढं विक्रमापर्यंत कोणी जाऊ शकत नाही आहे. आणि चांगला पळाला सिमगावकरांचा सावकारण मल्हार. आपलीच बैल आहेत, सगळी बैल आपलीत. आणि ते सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन त्यांनासुद्धा, खूप छान पळाले. थम्सअप देतो आहे. आणि भैया ड्रायव्हर वाटेगावकर त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगली गाडी पळवली तुम्हीसुद्धा आणि हिंद केसरी ड्रायव्हर आहेत. असो प्रत्येकाला आनंद हा असतोच. आणि बाकीचे संघर्ष होता, बुलेट होता, बाकी सगळे नंदी होते त्या ठिकाणी. आणि खरंच खूप आनंद झाला. आणि आज बकासूरनं दाखवून दिले सगळ्या महाराष्ट्राला की तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक देव आहे. त्याला देव म्हटलं जातं. आता देव का म्हटलं जातं बकासूरला, कारण की प्रत्येक मैदानामध्ये गुलाल असतो. कदाचित त्याचा जर पायरा जर एक टॉपचा नसेल तरीही तो 1 नंबर करतो, गुलाल मिळवतो. परंतु आता विषय कसा आहे, आज भवानी हा नंदी जो आहे त्याला एक टॉपचे पैरे आणि टॉपच्या पैराचा तो सुद्धा. आणि बकासूरसोबत पळणं एक नशीब म्हणावं लागेल. त्याच्या मालकाने मागाशी सांगितलं आमचं नशीब बकासूरसोबत आम्ही पळतो आहे. मागच्या वेळेस विरकरवाडी मैदानामध्ये पळालो होतो, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकवला होता आम्ही. आणि खरंच खूप खूप छान वाटलं. आणि असंच प्रेम करत राहा. खूप साऱ्या बक्षीस देतात लोक. प्रेम असेल तर लोक बक्षीस मला ते पाठवतात. माझा नंबर आहे 9561119940. ती मला बक्षीस पाठवू शकता. गुगल पे, फोनपे दोन्ही चालू आहे. आणि खरंच आज मजा आली. मैदानाचा फायनल जो आहे तो आत्ता किती वाजले तर सांगतो तुम्हाला, 4:46 झालेले आहेत. या म्हणजे 2 मिनटं अगोदर पकडा, 3 मिनटं म्हणजे 4:45 दरम्यान आज फायनल झाला. उजेड सगळ्या, कारण की पावसाचं वातावरण सगळीकडेच आहे. आणि पुन्हा एकदा बकासूरने बाजी मारली 2 नंबरची. खूप छान वाटतंय, गार वाटतंय. आणि असंच बकासूर कामगिरी करत राहा. पुन्हा एकदा उद्या बकासूर पळतोय मित्रांनो, नाशिकमध्ये पळताना दिसेल. मथुरसुद्धा उद्या तिथे पळतोय, लखनसुद्धा पळतोय. आणि सगळे नामांकित उद्या त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत. उद्या नाशिकचं एक मोठं मैदान आहे. बकासूर उद्या नाशिकमध्ये असेल. नाशिक मैदानाचे पैरे जे आहेत ते तुम्हाला माझ्या किरण शिवतळे ब्लॉग्स या चॅनलवरती दिसतील. आणि बघूया काय होतं काय नाही, कसं काय. बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका नंदी, ज्या बैलाने इतिहास केला आहे. आणि ऑलराऊंडर पडावर कारुंडेकर, तुम्हाला तर खूप हात जोडून विनंती तुम्हाला, तुम्ही एक अशीच गाडी बकासूर त्या गाडीवरती राहा आणि कायम तुम्हाला सपोर्ट आमचा आहे. सगळे आपले ड्रायव्हर आहेत, बबलू चाचा असतील, प्रशांत ड्रायव्हर असतील, विठ्ठल नाना असतील, सगळे आपले ड्रायव्हर आहेत. आणि खरंच तुमचं पुन्हा एकदा आभार. जीवलग जीवाचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. एक्साइटमेंट आहे मित्रांनो, थोडंसं समजून घ्या. मला खूप आनंद झाला आज बकासूरनं सलग 3 मैदानामध्ये गुलाल. मला 1 नंबरची अपेक्षा नाही मित्रांनो, मला फक्त गुलाल पाहिजे बकासूरचा. बकासूर फॅन असल्यासारखं वाटतं. यूट्यूबरमध्ये काम जरी करत असलो तरी आपल्याला सगळे बैल समान आहेत. ह्या बैलाला आपण का म्हणतो, कारण की या बैलाचा आशीर्वाद आपल्या चॅनलवरती आहे. याच्यामुळेच आपण जे काय महाराष्ट्राला ओळखतो आहे ते बकासूरमुळेच ओळखतो आहे. आणि पुन्हा एकदा त्याला दाखवून दिले. आणि मल्हार, आणि मला एक थोडंसं वाईट वाटते, सुंदर 11-11ची गाडी थोडीशी बाहेर गेली, तो सुद्धा आपलाच नंदी आहे. त्याच्या आणि कार्तिकची सुद्धा गाडी फॉल झाली, तो सुद्धा आपलाच आहे.
त्या गाड्या असत्या तर मजा आली असती, खूप मजा आली असती, एक आनंद वेगळा असता. आणि असो शेवटी नशीब की बात आहे. परंतु आज मैदानामध्ये खूप चांगलं मैदान पार पडलं. सगळ्या गाड्यांनी जे फायनलला राहिले, क्वार्टर फायनल राहिले, जे चांगली गटाला पळे गाडी गटाला फॉल्स झाल्या त्यांचंसुद्धा मनापासून आभार. खूप खूप छान शुभेच्छा सगळ्या नंदींना. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र.